यानंतर नागपूरमधनं अपडेट। नागपूर रिंग रोड परिसरामध्ये शेकडो झाडांची अज्ञाताकडनं कत्तल करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला त्यामुळे अज्ञाताने धक्का दिलाय। त्रिमूर्तीनगर ते छत्रपती चौकादरम्यान झाडांवरती कुऱ्हाड त्याने वापरल्याचं लक्षात आलेलं आहे। कोणत्याही परवानगीशिवाय अज्ञाताने मोठमोठे वृक्ष तोडलेत। अशोकाची 410 झाडं, पामची 152 झाडं त्याने एका रात्रीत तोडली। आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञाताचा तपास सुरू आहे। याचाच आढावा घेतलाय रजत वसिष्ठ यांनी। नागपूरचा रिंग रोड नागपूरमधून खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता। कारण या ठिकाणी अशा पद्धतीने सिमेंट रस्त्याची बांधणी तर करण्यात आलेली होती आणि सोबतच जो मधला दुभाजक होता त्याच्यावर मोठ्या संख्येने झाडांची लागवड करण्यात आलेली होती। त्यामुळे हा संपूर्ण जो परिसर आहे तो एक निसर्गरम्य वातावरणाचा झालेला होता। मात्र गेल्या 2 दिवसांपासून या रिंग रोडवर दुभाजकावर जे काही अशोकाचे आणि पामचे शोभिवंत झाडं लावण्यात आलेले होते त्यांची एका प्रकारे कत्तल करण्यात आलेली आहे। दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता अशोकाचे हे जे झाड दिसत आहे अगदी जमिनीपासून आता 2 ते 3 किंवा 4 फुटाचे दिसत आहेत। मात्र यांची उंची काही दिवसांपूर्वीपर्यंत जमिनीपासून 20-20 फुटांपर्यंतची होती। मात्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जवळपास 410 अशोकाचे झाड अशा पद्धतीने तोडलेले आहेत। तर पामचे जवळपास 152 झाड जे आहेत तेही अशाच पद्धतीने तोडण्यात आलेले आहे। त्यामुळे अनेक किलोमीटरच्या लांबीपर्यंत रिंग रोडमध्ये मधल्या दुभाजकावर ही जी हिरवळ होती ती एका प्रकारे नष्ट करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेचा जो उद्यान विभाग आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अशा पद्धतीने कुठल्याही वृक्षतोडी संदर्भातली परवानगी दिलेली नव्हती। सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडूनही अशा पद्धतीचं कुठलाही वृक्षतोडी संदर्भातले निर्देश जे देण्यात आलेले नव्हते। तुम्ही समोर पाहू शकता दूरवर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत अशाच पद्धतीने अशोकाचे जे झाडं आहेत ते बेतरतीब पद्धतीने तोडण्यात आलेले आहे, नष्ट करण्यात आलेले आहे। त्यामुळे जे वृक्षप्रेमी आहे आणि जे स्थानिक नागरिक आहे यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। रिंग रोडवरील हिरवळीची मोठ्या प्रमाणावर ती हिरवळ जी आहे ती नष्ट करण्यात आलेली आहे आणि एका प्रकारे नितीन गडकरी यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट होता त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अशा पद्धतीने धक्का पोहोचवला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।